जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास न जाणे आणि जाणे त्या स्वभाव शुद्ध परमात्मा मीचे असे. बघा हेडिंग किती आहे? 12. चौथा तरंग अनिर्वचनीय शब्दाच्या अर्थाविषयी शंका समाधान है ना. तर श्रीगुरुनी वचनीय शब्दाचा अर्थ त्या अर्थाविषयी आता शिष्य शंका करतोय. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ काय सांगितला होता की जो पदार्थ सत नाही, सतहून वेगळा आहे, सताहून विलक्षण आणि असताहून विलक्षण, त्याला काय म्हणतात? ते अनिर्वचनीय म्हणतात. सताहून विलक्षण जी वस्तू आहे त्याला काय म्हणतात? अनिर्वचनीय. असा अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ सांगितलेला होता. मग त्यावर आता शिष्य शंका घेतो की महाराज तुम्ही असला कसला अर्थ सांगायला लागली अनिर्वचनीय शब्दाचा? अनिर्वचनीय म्हणजे काय? तर तुम्ही म्हणता सताहून विलक्षण. जे सताहून विलक्षण असतं त्याला असतच म्हणतात. तुमच्या मतात तर सताहून विलक्षण आहे पण ते असत नाही. आणि जे असताहून विलक्षण असतं त्याला काय म्हणतात? सतच म्हणायला पाहिजे ना, ते सत म्हणायला पाहिजे. तुम्ही म्हणता असताहून विलक्षण आहे ते काय नाही, सत नाही. असं कसं काय तुम्ही सांगायला लागले? सताहून विलक्षण हे असतच असतं. तुम्ही तर म्हणता सताहून विलक्षण आहे आणि ते असत नाही. आणि असताहून जे विलक्षण असतं ते सतच असतं. तुम्ही म्हणता असताहून विलक्षण आहे आणि सत नाही. असं सताहून विलक्षण अनिर्वचनीय तुम्ही असं म्हणायला लागली. म्हणजे अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ सांगत असताना सताहूनही विलक्षण आणि असताहूनही विलक्षण असा जो तुम्ही अर्थ सांगायला लागले, हे तुमचं सांगणं थोडं चमत्कारिक वाटतंय. अशी शिष्य काय करतो? शंका करतो. तुम्ही सांगितलेला तो सताहून विलक्षण असा जो अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ तो मला काही समजला, व्यवस्थित समजला नाही, तो काय मला पटला नाही. मला पटल, समजल अशा प्रकारचं तुम्ही काय करा, सांगा. अशा प्रकारची शिष्याने शंका केली. बघा शंका कशी आहे. शिष्य म्हणतो महाराज अनिर्वचनीय ख्यातीचा विचार करत असताना रजत व त्याचं ज्ञान ही सताहून विलक्षण अनिर्वचनीय उत्पन्न होतात असं आपण म्हणता, आहे की नाही. शुक्तीवर रजत उत्पन्न होतं आणि त्याचं ज्ञानही उत्पन्न होतं. मग हे रजत आणि रजताचं ज्ञान हे सताहून विलक्षण अनिर्वचनीय उत्पन्न होतात असं जे तुम्ही म्हणता, परंतु ते मला काही पटत नाही. का? कारण सताहून विलक्षण ते असतच म्हटलं पाहिजे. जे सताहून विलक्षण असतं ते काय म्हणायचं? त्याला असत म्हटलं पाहिजे. आणि जे असताहून विलक्षण असतं ते सतच असतं असंच म्हटलं पाहिजे. आपण तर म्हणता की सताहून विलक्षण आहे पण काय नाही, असत नाही. आणि असताहून विलक्षण आहेत पण काय नाही, सत नाही. हे तुमचं म्हणणं चमत्कारिकच दिसते. जरा कसं दिसतंय? चमत्कारिक. तेव्हा अनिर्वचनीय शब्दाचा काय अर्थ आहे ते पुन्हा एकदा कृपा करून तुम्ही काय करा, सांगा. तुम्ही जो अर्थ सांगितला तो मला काही पटत नाही. तुमचं हे म्हणणं चमत्कारिक दिसतंय. सत म्हणायचं म्हणजे सताहून त्याला विलक्षण म्हणायचं आणि त्याला असत म्हणायचं नाही. असताहून विलक्षण म्हणायचं आणि त्याला काय म्हणायचं नाही, सत म्हणायचं नाही. हे तुमचं म्हणणं थोडं चमत्कारिक दिसते. तेव्हा आणि मला हे पटत बी नाही तुमचं म्हणणं. सताहून विलक्षण म्हटल्यावर त्याला असतच म्हणायला पाहिजे ना, आणि असताहून विलक्षण म्हटल्यावर त्याला काय म्हणायला पाहिजे, सत म्हणायला पाहिजे. पण तुमचं तसं म्हणणं नाही. सताहून विलक्षण आहे आणि असत नाही, असताहून विलक्षण आहे आणि सत नाही. तेव्हा अशा प्रकारचं तुमचं हे म्हणणं थोडं चमत्कारिक दिसतंय. तेव्हा मला अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ पुन्हा एकदा सांगा. अनिर्वचनीय शब्दाचा काय अर्थ आहे ते पुन्हा कृपा करून सांगा. असं शिष्याने शंका केली. विचारल्याच्या नंतर आता श्रीगुरु सांगतात, सांगतो रे बाबा, ऐक ऐक, तुला मी आता अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ सांगतो. तू समजतोस त्याप्रमाणे अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय नाही आहे. ऐक, तुझं काय म्हणणं आहे? सताहून जे विलक्षण त्याला असत म्हणायचं, हे की नाही? तसं नाही. एक ऐक जरा, आम्ही सत कशाला म्हणतो ते नीट लक्षात घ्या अगोदर.
सत आम्ही त्याला म्हणतो की ज्याचा कधीच बाध होत नाही. काय? ज्याचा कधीच बाध होत नाही त्याला आम्ही काय म्हणतो? सत म्हणतो. आणि ज्याचा बाध होतो, काय? ज्याचा बाध होतो त्याला आम्ही असत म्हणत नाही. ज्याचा बाधच होत नाही त्याला सत म्हणतो, आणि ज्याचा बाध होतो त्याला आम्ही असत न म्हणता त्याला फक्त सतहून विलक्षण म्हणतो. काय म्हणतो? बाध होणाऱ्या वस्तूला आम्ही काय म्हणतो? सताहून विलक्षण म्हणतो. आणि मग तुम्ही असत कशाला म्हणता? आम्ही असत ज्याची कधी प्रतीतीच येत नाही, ज्याचं स्वरूप कधी दिसतच नाही, अशी जी वस्तू असते त्याला आम्ही असत म्हणतो. त्याला आम्ही काय म्हणतो? जसं की वंद्यापुत्र कधी कोणाला दिसला का? कधी पाहिला का? तो काळा आहे का वर आहे, उंच आहे का बुट्टा आहे, लांब नाकाचा आहे का नकटा आहे? वंद्याचा पुत्र कधी कोणी पाहिला का? नाही. त्याची कधी कोणाला प्रतीती येते का? येत नाही. म्हणजे त्याचं स्वरूपच सिद्ध नाही, त्याचं काय नाही. म्हणून असं स्वरूपहीन असणारा जो पदार्थ त्याला आम्ही काय म्हणतो? असत म्हणतो. ज्याची प्रतीतीच येत नाही त्याला आम्ही असत म्हणतो. आणि ज्याची प्रतीती येते, ज्याची प्रतीती येते त्याला आम्ही सत म्हणत नाही. प्रतीती येणाऱ्याला आम्ही फक्त असताहून विलक्षण म्हणतो. त्याला काय म्हणतो आम्ही? असताहून विलक्षण म्हणतो. मग आता दोरीवर भासलेला सर्प म्हणा किंवा शुक्तीवर भासलेलं रजत म्हणा असतं ना, ते रजत आता कसं आहे बघा बरं. सत आहे का? नाही. का? बाध होतो म्हणून सत नाही. लक्षात आलं का? बाध होतो म्हणून सत नाही. बाधच ज्याचा होत नाही त्याला आम्ही सत म्हणतो, आणि ज्याचा बाध होतो त्याला असत म्हणत नाही. मग ते कसं झालं? ते सताहून विलक्षण झालं. बाध व्हायला लागला त्या सापाचा म्हणून ती वस्तू, तो साप कसा झाला? सताहून विलक्षण झाला. सत नाही, सताहून विलक्षण. अहो, सताहून विलक्षण म्हणण्यापेक्षा असतच म्हणा की. नाही, असत आम्ही कशाला म्हणतो? ज्याची प्रतीतीच येत नाही त्याला काय म्हणतो? असत म्हणतो. पण त्याची प्रतीती येते सापाची, येते की नाही? रजताची, दोरीवर सापाची, शुक्तीवर रजताची काय येते? प्रतीती येते. मग प्रतीती जर येत असेल तर त्याला असत म्हणता येईल का? असत म्हणता येत नाही. म्हणून त्याला आम्ही असताहून काय म्हणतो? विलक्षण. प्रतीती येणाऱ्या पदार्थाला असताहून विलक्षण, आणि बाधित होणाऱ्या पदार्थाला सताहून विलक्षण. मग तो साप कसा झाला? सताहूनही विलक्षण आणि असताहून विलक्षण. म्हणून सताहून विलक्षण असं अनेक वचने असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं का? आता काय अडचण आहे का तुला? सत कशाला म्हणतात तेही सांगितलं, असत कशाला म्हणतात तेही सांगितलं, सताहून विलक्षण कशाला म्हणायचं, असताहून विलक्षण कशाला म्हणतात तेही सांगितलं. मग तो साप कसा आहे? सत आहे का? नाही. असत आहे का? नाही. सताहून विलक्षण आहे, असताहून कसं आहे? विलक्षण आहे. सताहून विलक्षण आहे पण असत नाही. का? प्रतीती येते म्हणून असत नाही. कळलं का? सताहून विलक्षण आहे पण तो असत नाही. असताची प्रतीती येत नसते, आणि प्रतीती येते म्हणून तो असताहूनही काय आहे? विलक्षण आहे. सताहून विलक्षण बाध होतो म्हणून सताहून विलक्षण आहे, आणि प्रतीती येते म्हणून असताहून तो काय आहे? विलक्षण. अशा प्रकारचा आहे. बघा, तुला अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ सांगतो, ऐक. तू समजतोस त्याप्रमाणे अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय नाही. ज्याची कालत्रयी बाधा होत नाही, म्हणजे ज्याचा कालत्रयी बाध होत नाही. बाधा नाही म्हणण्यापेक्षा बाध लिहा शब्द, कानाकट करा त्याचा. ज्याचा कालत्रयी काय होत नाही? बाध होत नाही, त्यालाच आम्ही सत असं म्हणतो. त्यालाच आम्ही काय म्हणतो? सत म्हणतो. आणि ज्याची बाधा होते किंवा ज्याचा बाध होतो त्याला आम्ही काय म्हणतो? असत न म्हणता फक्त सताहून विलक्षण असं म्हणतो. आता वंद्यापुत्राप्रमाणे स्वरूपहीनाला असत म्हणतो, आणि केवळ स्वरूपवानाला सत न म्हणता फक्त आम्ही काय म्हणतो? असताहून विलक्षण असं म्हणतो. त्याची प्रतीती आली, स्वरूप त्याचं दिसायला लागलं म्हणून आम्ही की त्याला सत म्हणत नाही, त्याला आम्ही काय म्हणतो?
असताहून विलक्षण अशा प्रकारचं म्हणतो. सर्पसुद्धा, आता रज्जूवर भासलेला सर्पसुद्धा रज्जूच्या ज्ञानानं काय आहे, बाधित आहे, म्हणून सताहून विलक्षण आहे. आणि रूपवान आहे म्हणून असताहून तो काय आहे, विलक्षण आहे. अशा रीतीनं रज्जू सर्प किंवा शक्तीवर रजत ही सतासताहून विलक्षण अनिर्वचनीय उत्पन्न होतात. कळलं का? शक्तीवर भासलेलं रजत किंवा रज्जूवर भासलेला सर्प ही कशी आहेत, सतासताहून विलक्षण अशा प्रकारचे अनिर्वचनीय आहेत. बाद होण्याला योग्य जो रूपवान पदार्थ तो अनिर्वचनीय शब्दाचा काय आहे, वाच्य आहे. बाद होण्याला जो योग्य आहे असा रूपवान पदार्थ तो अनिर्वचनीय शब्दाचा काय आहे, वाच्य आहे. अनिर्वचनीय शब्दाचा थोडक्यात अर्थ बाद योग्य असा आहे. आणि थोडक्यात जर सांगायचं झालं, अनिर्वचनीय म्हणजे काय, बाद होण्याला योग्य अशा प्रकारचा रूपवान पदार्थ म्हणजे त्याला काय म्हणायचं, अनिर्वाच्य किंवा अनिर्वचनीय. हे यथार्थ समजलं म्हणजे तुझं काय होईल, समाधान अशा प्रकारचं होईल. तू समजून घे व्यवस्थित अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ. असं सद्गुरूंनी शिष्याला सांगितलं. आता शिष्य परत शंका करतोय. शिष्यानं शंका अशा केल्या बघा. आता सत्ख्यातीच्या प्रामाण्याविषयी शंका केली आणि सद्गुरू त्याचं समाधान करतात. इकडे बघा, ऐका जरा. सत्ख्यातीच्या प्रामाण्याविषयी कशी शंका केली, सत्ख्यातीच्या प्रामाण्याविषयी अशी शंका केली बघा. शिष्य म्हणतो, महाराज मी तुम्हाला ख्यात्या सांगितल्या होत्या, त्या 5 ख्यात्या त्या असंगत आहेत म्हणून तुम्ही सांगितलं. पहिली ख्याती जी आहे असत्ख्याती ती पण असंगतच आहे. कशामुळं, कारण असत वस्तूची प्रतीती येत नसते, जशी वंद्यापुत्राची प्रतीती होत नाही. आणि दोरीवरचा साप जर असत मानला तर मग त्याची प्रतीती यायला नाही पाहिजे, पण त्याची प्रतीती येते, म्हणून असत्ख्याती कशी आहे, असंगत आहे. लक्षात आलं, मला कळलं ते. दुसरी आहे आत्मख्याती. आत्मख्याती म्हणजे आत्मा म्हणजे बुद्धी. ती बुद्धीच सगळ्या पदार्थाचा आकार धारण करते. ती क्षणिक विज्ञान असणारी बुद्धी सगळ्या पदार्थाचा आकार धारण करते. पण मग क्षणिक विज्ञान असणाऱ्या बुद्धीनं सगळ्या पदार्थाचा आकार धारण केला, तसंच रज्जू सर्पाचा आकार जर क्षणिक असणाऱ्या बुद्धीनं जर धारण केला तर मग बुद्धीच क्षणिक असल्यामुळे त्या सर्पाची प्रतीतीसुद्धा किती वेळ यायला पाहिजे, क्षणभरच यायला पाहिजे. पण प्रतीती तर बहुत काळ येते, म्हणून ती आत्मख्यातीसुद्धा कशी आहे, असंगतच आहे. तेही समजलं मला असंगत कशी आहे. आता पुढच्या 2 प्रकारच्या अन्यता ख्याती आहेत. अन्य ठिकाणची वस्तू अन्य ठिकाणी किंवा अन्य वस्तू अन्य रूपानं दिसणं, ह्या 2 प्रकारच्या अन्यता ख्याती ते सुद्धा अनुभवाच्या विरुद्ध असल्यामुळं त्या काय आहेत, असंगतच आहेत. हे सांगितलं, तेही कळलं मला त्या असंगत आहेत म्हणून. आणि जी अख्याती आहे, अख्यातीमध्ये कसं आहे की दोरीचं सामान्य रूपानं ज्ञान होतं, प्रत्यक्ष ज्ञान होतं, आणि सर्पांशामध्ये काय होते, स्मृती होते. पण भ्रमस्थली सर्पांशामध्ये स्मृती मांडणं हे सुद्धा काही योग्य नाही. ते सुद्धा अनुभवाच्या काय आहे, विरुद्ध अशा प्रकारचं आहे. म्हणून ते अख्यातीमत सुद्धा कसं आहे, असंगतच आहे. म्हणजे असत्ख्याती, आत्मख्याती, 2 प्रकारची अन्यता ख्याती आणि अख्याती, एवढी मतं हे असंगत आहेत मला समजलं. पण आता प्रश्न मुद्दा असा आहे की 5वी जी सत्ख्याती, ते सत्ख्यातीवाले काय करतात की रज्जूच्या ठिकाणी सत्य सर्पाची उत्पत्ती मानतात. तिथं सर्पाची नवीन उत्पत्ती मानायला लागली. कोण, सत्ख्यातीवाले. आणि अनिर्वचनीय ख्यातीमध्ये सुद्धा सर्पाची काय म्हणतात, उत्पत्तीच मानतात. दोघंही सर्पाची काय मानायला लागले, उत्पत्तीच मानायला लागली. सत्ख्यातीवाले सुद्धा सर्पाची उत्पत्ती मानतात आणि अनिर्वचनीय ख्यातीवाले सुद्धा सर्पाची उत्पत्ती मानतात. फरक एवढाच आहे की सत्ख्यातीवाले रज्जूच्या ठिकाणी सत्य सर्पाची उत्पत्ती मानतात आणि अनिर्वचनीय ख्यातीवाले म्हणजे वेदांती त्या रज्जूच्या ठिकाणी सत्य सर्पाची उत्पत्ती न मानता तिथं अनिर्वचनीय मिथ्या सर्पाची उत्पत्ती मानतात. फरक एवढाच आहे का नाही? हां,
मग यात शिष्य काय म्हणतो, मग आता उत्पत्ती तर दोघं पण मानायलाच लागलेले आहेत. उत्पत्ती तर दोघंही मानतात. तसं दिसायला वरून वरून सारखं दिसतंय. फरक एवढाच आहे की एक जण सत्य मानतो, उत्पन्न झालेला सर्प सत्य मानतो, आणि एक जण काय मानतो, तो सर्प मिथ्या मानतो. पण शिष्य म्हणतो की मग हे सत्यच मानलेलं बरं. अनिर्वचनीय उत्पत्ती मानण्यापेक्षा सत्ख्यातीवाद्यांनी जशी सत्य सर्पाची उत्पत्ती मानली तीच बरी वाटते असं मला वाटतंय. चुकत असलं तर माझी चूक नेमकी कुठं होती ती सांगा तुम्ही. असं शिष्य काय करतो, आता विचारतो, शंका करतो. बघा, शिष्य म्हणतो, महाराज सर्व ख्यातीचा विचार केला तर असताची प्रतीती होत नाही आणि सर्पाची तर प्रतीती होते, म्हणून असत ख्याती बरोबर नाही. कळलं का? रज्जूवर सर्पाची प्रतीती येते का नाही, आणि असताची प्रतीती होते असते का? तो सर्प असत म्हणून चालेल का? चालत नाही. म्हणून असत ख्याती बरोबर नाही. क्षणिक विज्ञानवाद्याच्या मतानं सर्पाचा आकार बुद्धी धरते, पण सर्पाची बहुतकाळ प्रतीती होते, म्हणून आत्मख्याती बरोबर नाही. वारुळातील सर्पाची सन्मुख रज्जूच्या ठिकाणी प्रतीती हे प्राच्य नैयायिक म्हणतात, किंवा रज्जूची सर्परूपानं प्रतीती हे नवे नैयायिक म्हणतात. अशी दोन्ही मताच्या ज्या अन्यथा ख्यात्या आहेत त्या अनुभवाच्या आणि युक्तीच्या काय आहेत, विरुद्ध असल्यामुळे त्या सुद्धा कशा आहेत, असंगतच आहेत. आलं. आता अख्यातीवाल्याचं सांगतात, सर्पांशामध्ये स्मृती मानणं हे भयकंपादी पुढील व्यवहाराशी जुळतं का? हे जुळत नाही, जमत नाही. म्हणून अख्यातीमत सुद्धा काय नाही, बरोबर नाही, ते सुद्धा असंगतच आहे. आता सत्ख्याती आणि कोणती पुढची, अनिर्वचनीय ख्याती, या दोन्हीमध्ये मंद अंधकारादी दोष आणि सर्पाची उत्पत्ती सारखीच मानतात, आहे का नाही? म्हणजे दोरीवर सर्प उत्पन्न होतो ते मंद अंधकारादी दोषामुळे होतो असं सत्ख्यातीवाले म्हणतात, आणि अनिर्वचनीय ख्यातीवाले स्वतःच म्हणतात मंद अंधकारादी दोष असतात आणि त्यामुळं तिथं अनिर्वचनीय सर्पाची काय होते, उत्पत्ती होते असं म्हणतात. म्हणजे मंद अंधकारादी दोष असतात हे दोघं मानतात, आणि दोघंही सर्पाची तर काय म्हणतात, उत्पत्ती मानतात. त्यात सत्ख्यातीवादी सर्प सत्य मानतात आणि वेदांती मात्र अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या सर्प मानतात. कळलं का? एवढाच काय तो फरक आहे. सर्प प्रतीतीची व्यवस्था दोन्ही मतामध्ये सारखीच लागते. प्रतीती कशी येते याची व्यवस्था मात्र दोघांच्या मतात कशी लागते, सारखीच लागते. मग सर्पाला मिथ्या मानण्यापेक्षा सत्य मानणं बरं आहे असं मला वाटतंय. शिष्य म्हणतो, दोघंही उत्पत्ती मानायला लागले सर्पाची, मंद अंधकाराचे दोष दोघांनी मानले, दोघंही उत्पत्ती मानतात, उत्पत्ती सारखीच मानली, फक्त एकानं सत्य सर्प मानला, एकानं मिथ्या मानला. मग मिथ्या मानण्यापेक्षा सत्ख्यातीवाद्याप्रमाणे तो सर्प सत्यच मानावा असं मला वाटतंय. चुकत असलं तर तुम्ही माझी चूक नेमकी कुठं होती ते तुम्ही काय करा, कृपा करून मला सांगा. असं म्हटल्यानंतर श्रीगुरू म्हणतात, इकडं बघ बाबा, ही बाकीच्या ख्यात्या जशा असंगत आहे तसंच सत्ख्यातीचं मत सुद्धा कसं आहे, असंगतच आहे. ते सुद्धा अनुभवाच्या काय आहे, विरुद्धच आहे. कसं आहे ते तू आता ऐक, आता सांगतो तुला, बघ नीट. आता एखाद्या पुरुषाला शुक्तीवर रजताचा काय झाला, भ्रम झाला. शुक्ती कळते का, रजत कळतं का? शिंपीवर रुपयाचा म्हणजे चांदीचा काय झाला, भ्रम झाला. आणि ज्या क्षणाला भ्रम झालेला आहे, ऐका, त्याच क्षणाला ज्या वेळेला रजताचा भ्रम झालेला आहे त्याच क्षणाला जर त्या रजताशी अग्नीचा संयोग झाला, काय झाला, अग्नीचा संयोग झाला. अग्नीचा संयोग झाल्यानंतर अग्नीशी संयुक्त झालेला पदार्थ काय होत असतो, गार पडतो. काय होतो, गरम होतो, काय जळून जातो. जळून त्याची काय होते, राख होते. राख होते का नाही, भस्म होतं का नाही त्याचं. राख म्हणजे काय, भस्मच की, भस्म होतं की नाही. लाकडाशी झाला संबंध तरी तो लाकूड काय होणार आहे, जळून भस्मच होणार आहे. शुक्तीशी संबंध झाला अग्नीचा तरी शुक्तीचं काय होणार आहे, भस्मच होणार आहे. मग बघा, ज्या काळामध्ये ज्या क्षणामध्ये शुक्तीवर रजताचा भ्रम होतो आणि रजताचा भ्रम झालेला असताना, ऐका, रजताचा भ्रम झालेला असताना, रजत प्रतीतीला येत असताना
जर त्या रजताशी अग्नीचा संयोग झाला तर मग उत्तर काळामध्ये नंतर आपण जर तिथं गेलो तर आपल्याला शुक्तीचं काय सापडतं? भस्म सापडतं. सापडतं का नाही? शुक्तीचं भस्म सापडतं. पण मग तिथं आपल्याला रजताचं भस्म तर होणार नाही ना. सत्य रजत आपल्याला सापडायला पाहिजे तिथं. सत्य रजताची काय यायला पाहिजे तिथं? प्रतीती यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? नाही म्हणजे भस्म झालं ना रजताचं. रजताचं कसं काय भस्म होईल? रजत हा धातू आहे. रजत म्हणजे काय? चांदी, रूप. तुम्ही चुलीत घालून बघावं, भस्म होतं का तिथं? म्हणजे लाकूड जसं जळतं तसं चांदी जळत असते काय? जळते? चांदी जळते काय? चांदी काय जळत नाही, त्याचं काय भस्म होत नाही. मग चांदीचं भस्म होत नाही, शुक्तीचं भस्म होईल. मग शुक्तीचं भस्म सापडतं तिथं गेल्यावर. पण त्या भस्मात सत्य असणारी चांदी सापडायला पाहिजे ना. काय सापडायला पाहिजे? चांदी सापडायला पाहिजे, पण चांदी सापडत नाही. मग जर चांदी सत्य सापडतच नाही तर मग तुम्ही जिथं सत्य रजताची उत्पत्ती मानता ते मग अनुभवाच्या विरुद्ध आहे, चुकीचं आहे ती. म्हणून सत्ख्यातिमत कसं आहे? असंगत आहे. कळलं का? बघा, ज्या क्षणी शुक्तीच्या ठिकाणी रजत भ्रम होतो, दिसू लागलं का? कुठं सांगू लागलो मी? ज्या वेळेला शुक्तीच्या ठिकाणी रजताचा भ्रम होतो त्याच क्षणी सत्य रजताची तिथे काय होते? उत्पत्ती होते. असं सत्ख्यातिवाद्याचं मत आहे. कळलं का? असं कुणाचं मत आहे? सत्ख्यातिवाद्याचं मत आहे. जेव्हा शुक्ती देशात सत्य रजताची प्रतीती असते तेव्हा त्या शुक्तीशी अग्नीचा संयोग झाला तर उत्तर क्षणामध्ये शुक्तीचा नाश आणि भस्माची उत्पत्ती होईल. तेव्हा रजताच्या निवृत्तीला तर काही साधन नाही तिथं आहे का? काही रजत निवृत्त होऊन जाईल असं रजताच्या निवृत्तीला काय साधन आहे का? तिथं नाहीच आहे. मग त्या शुक्तीच्या भस्मात सत्य उत्पन्न झालेलं रजत सापडलं पाहिजे आणि ते तर सापडत नाही. जर असं म्हणेल काय की अग्निसंबंधानं शुक्तीप्रमाणे रजताचंही काय झालं? भस्म झालं, म्हणून रजत सापडत नाही, तर हे म्हणणं बरोबर नाही. का? कारण रजत हा धातू आहे, त्याचं गंधक आदी संबंध वाचून केवळ अग्नीच्या संयोगानं भस्म होणार नाही. याकरता भ्रमस्थली शुक्ती देशामध्ये सत्य रजत उत्पन्न होतं, हे म्हणणं बरोबर नाही. म्हणून ज्या वेळेला भ्रम होत असतो त्या भ्रमकालामध्ये शुक्तीच्या ठिकाणी जे रजत प्रतीतीला येतं ते सत्य उत्पन्न झालेलं असतं. हे जे म्हणणं आहे हे बरोबर आहे का? हे बरोबर नाही. काय आहे? चुकीचं अशा प्रकारचं आहे. म्हणून सत्ख्यातीचं मत सुद्धा काय नाही, बरोबर नाही. कळलं? बस झालं का? घ्यायचं अजून? बस झालं? ओम शांती शांती शांती. कुंडली कवदा विठ्ठल श्री ज्ञानदेव उत्पाद महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु महाराज